मुग्धास रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज ना आपण झटपट बनणारी मिसळपाव बघणार आहोत। तर झटपट बनणारा मिसळपाव मी माझ्या पद्धतीने दाखवते। मिसळपाव अशा खूपच वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण मी आज मला माझ्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मिसळपाव दाखवते आहे। तर मिसळपाव बनवायला मी या टोपामध्ये हे मूग घेतलेले आहे। हे अख्खे मूग घेतले, त्याला मी स्वच्छ धुवून 4 ते 5 तास मी भिजत ठेवले आहे आणि आता आपण ह्याला वाफवून घ्यायची आहे। मिसळपावला अशी मटकी लागते, जी ब्राऊन कलरची मटकी येते ना, ती मटकी वापरतात, पण तुम्ही मूग पण घेऊ शकता। तर मी हे मूग घेतलेले एक बाउल भरून। आता आपण गॅस चालू करूया आणि छान असं मूग आपल्याला शिजून घ्यायचे आहे। तुम्ही कुकरमध्ये पण एक शिटी वाजून घेऊ शकता। मी आता मूग वाफत ठेवलेले आहे, मूग वाफायला ठेवले आहेत आणि आता मी कढईमध्ये हे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। आपण जिरं ॲड करूया। त्याच्यामध्ये मी हे 2 दालचिनी, 1 स्टार लीव्स आणि एक हे मोठी वेलची ॲड केलेली आहे आणि हे तमालपत्र ॲड करते आहे मी। आता ह्याच्यामध्ये ना हे 2 मोठे साईजचे स्लाइस केलेले कांदे घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर हे जे फ्रेश कोकोनट आहे, ताजं नारळ, ते मी घेते आहे। तुम्ही याच्यामध्ये सुकं नारळ पण घेऊ शकता किंवा ताजं नारळ पण तुम्ही घेऊ शकता। मी ताजं नारळ घेतलेलं आहे। तुमच्याकडे ते सुकं नारळ असेल ना, तर तुम्ही ड्राय कोकोनट पण घेऊ शकता। छान असं आपल्याला परतून घ्यायचे आहे। थोडेसे आपण लसूण ॲड करायचे आहे। 6 ते 7 मी लसूणच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत। 2 ते 3 इंच मी आल्याचा तुकडा ॲड केलेला आहे। 1 चमचा आपण तीळ ॲड करायचे आहे। 1 ते 2 चमचे तीळ ॲड केले, त्याच्याने टेस्ट खूप छान लागतो। आणि आता आपण एक टोमॅटो ॲड करूया। मीठ ॲड केलेलं आहे। टोमॅटो आहे, टोमॅटो शिजायला आपण मीठ ॲड करूया। मी मिसळ करताना मिरची पावडर वापरणार आहे, पण जर तुम्हाला सुक्या लाल मिरच्या वापरायच्या असेल तर ह्या स्टेजवरती तुम्ही सुक्या मिरच्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता हे बघा, हे वाटण आपल्याला झालेलं आहे। मी आता गॅस बंद करते। वाटणाला पंख्याखाली आपण थंड करायचं आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता हे बघा, हे वाटण हे थंड झालेलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये ॲड करून छान असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण गॅसकडे जाऊया। आता आपण मिसळची तयारी करायची आहे। तर मिसळ बनवायला मी ती सेम कढाई घेतलेली आहे, दुसरी नाही घेतली आहे। थोडंसं आपण जिरं टेस्टसाठी ॲड करूया आणि हे मिसळला तेल जास्त असतं, म्हणून मी हे 2 मोठे चमचे, हे बघा, हे 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे। आता मिसळला छान अशी तरी येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे काश्मीरी रेड चिली पावडर, म्हणजे त्याला तरी आणि लाल कलर खूपच छान येतो। छान असं आधी आपण मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे ही वाटलेली पेस्ट। आता हे तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। लो टू मीडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत मस्त आपल्याला हे परतून घेऊया। आणि आपण जी मूग वाफत ठेवले होते, मूग पण हे बघा छान असे वाफले गेले आहेत। वरती थोडे कढीपत्ते पण आपण ॲड करूया। मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी आणखी 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाव चमचा मी हळद पावडर ॲड केलेली आहे। 1 चमचा मी रेड चिली पावडर, तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही मसाला ॲड करा। गरम मसाला, मार्केटमध्ये ना मिसळ मसाला रेडीमेड मिळतं। जर तुमच्याकडे जर मिसळ मसाला तयार असेल तर तो मिसळ मसाला तुम्ही ॲड करू शकता, पण मी हे तुम्हाला छान असं घरगुती पद्धतीने कशी मिसळ बनवतात ना, ते मी तुम्हाला दाखवते आहे। हे बघा, आता आपलं वाटण छान असं परतलं गेलेलं आहे। जे हे मूग वाफत ठेवले होते ना, ते आपल्याला ॲड करायचे आहेत पाण्यासकटच। आता मी मिक्सरमध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि ते पाणी मी गरम करत ठेवते आहे। मिसळमध्ये तरी यायला आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे, म्हणून मी मध्ये जे काय वाटण लागलं होतं त्याच्यात पाणी ॲड केलं आणि मी गरम करत ठेवलेलं आहे।
हे बघा, आता तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं तुम्ही गरम पाणी ॲड करायचं. मिसळला ग्रेव्ही भरपूर लागते म्हणून वरती तरी पाहिजे असं पाहिजे असते, म्हणून तुम्ही जेवढं पातळ हवं असेल ना तेवढं तुम्ही गरम पाणी ॲड करा आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. अशी वरती अशी ग्रेव्ही आपल्याला जी तरी आहे ना ती बाजूला काढून मग आपल्याला खायचं असतं, म्हणून आपल्याला पाणी थोडंसं जास्त आपल्याला ॲड करायचं आहे. हे बघा, वरती तरी अशी छान दिसायला लागली आहे. हे बघा, आता तुम्ही जेवढी मिसळ उकळवाल ना तेवढा टेस्ट छान येतो. कमीत कमी 5 ते 7 मिनिटं आपल्याला मिसळ छान अशी उकळवून घ्यायची आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान अशी 5 मिनिटं मी उकळी आणून दिली आहे आणि छान अशी मिसळ आपली मिसळ बघा उकळली आहे आणि तरी बघा किती छान आलेली आहे. जर तुम्हाला आणखी तरी हवी असेल ना तर तुम्ही काय करा, 2 ते 3 चमचे तेल गरम करा, त्याच्यामध्ये रेड चिली पावडर ॲड करा आणि ती ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता आपण प्लेटिंग करूया. आता आपल्याला काय करायचं आहे, प्लेटमध्ये मिसळ घ्यायची आहे. आता ह्या मिसळवर आपल्याला हे फरसाण ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर फरसाण नसेल ना तर तुम्ही शेव पण ठेवू शकता. जी आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये शेव मिळते ना, मोठी गाठ्याचा शेव, ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. मग फरसाण असं तर टेस्ट छान लागतो. वरती आपल्याला कांदा घ्यायचा आहे, थोडीशी आपण कोथिंबीर घेऊया, वरून आपल्याला परत थोडीशी अशी तरी घ्यायची आहे. आता ही आपल्याला मिसळ पावाबरोबर सर्व करायची आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाव ना असे पण घेऊ शकता किंवा जर तुम्हाला बटर लावून जर तुम्हाला शेकायचे असतील तर बटर लावून शेकून पण शकता. कशाही प्रकारे तुम्ही पाव घेऊ शकता. तर फ्रेंड्स, हे बघा, छान मस्त चमचमीत आणि गरमागरम अशी मिसळ तयार झालेली आहे. पावाबरोबर सर्व करा, ब्रेड बरोबर सर्व करा किंवा तुम्ही नुसती अशीच पण तुम्ही चमच्याने खाऊ शकता, ते पण छान लागतात. आणि हे तरी आहे, लिंबू, कांदा, पाव, एकदम सिंपल साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही मिसळ पाव दाखवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नुकतंच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जी पण नवीन रेसिपी अपलोड करीन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही मस्त चमचमीत, झणझणीत आणि टेम्पटिंग अशी मिसळपावची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.